नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र। महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या समिती करून त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान केलं जात आहे। त्यावरती शरद पवार यांनी सांगितलं की दोन समाजासाठी वेगवेगळ्या उपसमिती तयार करण्याची गरज काय, तर राजकारण करणं सोपं जावं आणि त्यांच्यामधला जो धुमस्ता अहंकार आहे त्याच्याने आपलं राज्य बळकट होईल अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर ती कदापिही शक्य होणार नाही, असं ठाम प्रतिपादन शरद पवार यांनी केलं। आज समाजामध्ये मागण्या आहेत आणि थोडा संघर्ष आहे। मागण्याचा उदाहरणार्थ कालच पंजाबी समाजाने बंजारा समाज मोर्चा काढला आणि त्यांची मागणी केली। त्यांची मागणी काय होती? त्यांची मागणी होती की आदिवासींच्यामध्ये आम्हाला ह्या त्यांच्या सवलती द्या। ही मागणी झाली। दुसऱ्या दिवशी आदिवासींचा मोर्चा आला की आमच्यासाठी जो कोटा आहे त्याच्यात बाहेरचीच बसू नका। म्हणजे हे दोन समाजामध्ये कारण नसताना एक प्रकारचं वातावरण वेगळं व्हायला लागलं। त्याच्यानंतर यापूर्वी असंच वातावरण झालं मराठ्याचं। मला असं वाटतं की राज्य सरकार त्याच्यात पावलं टाकतंय, पण ती योग्य की नाही हे लवकरच कळेल। आता काय दिसतंय, दोन कमिट्या नेमल्या राज्य सरकारने, एक पिठांच्या अध्यक्षतेखाली आणि एक काय ते दुसरी मंत्री या दोन समिती केल्या। मला असं वाटतं की सरकारने या दोन समिती करण्याची आवश्यकता होती आणि ज्या केल्या, एक एका जातीची आणि दुसरी एका जातीची, त्या जातीची समिती असेल तर दुसऱ्या घटकांचं मत काय याचा विचार तिथं होणार नाही, तिथे एका जातीपुरता होईल। आणि तसंच हा मराठा समाजाच्यासाठी जी समिती त्यांचाही दृष्टिकोन हा प्रामुख्याने त्या वर्गाच्या हिताच्या डोकेदुखी असतील। इथं सामंजस्य निर्माण करायचं, दोघांच्यात एकता करायची। ती एकता करायची असेल तर वेगवेगळं बसून चालणार नाही, शेवटी आपल्याला एकत्र बसावं लागेल। कर्तृत्व कशी कमी करता येईल ती करता येईल, काही रास्त मागण्या आहेत त्याची पूर्तता कशी करता येईल या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे। पण सरकारने या जातीवर आधारित दोन वेगळ्या समित्या केल्या त्याच्यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही। पण आता काही झालं ते सगळ्यांनी मिळून सामंजस्य कसं निर्माण होईल या दृष्टीने पावलं टाकली पाहिजेत आणि आम्हाला लोकांचा दृष्टिकोन तो आहे।